नासिक के दिंडोरी तालुका में अंगूर उत्पादक माधव बागुल ने बारिश से बर्बाद हुई बाग को कुल्हाड़ी से तोड़ दिया। प्रशासन द्वारा पंचनामा न किए जाने से उन्होंने शासन से वास्तविक नुकसान वाले किसानों की बागों का पंचनामा करने की मांग की है। आइए सुनते हैं आगे और क्या कहा माधव बागुल ने। नाव माधव कृष्णा बागुल, कसबे वणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। मी इथला शेतकरी 419 गट नंबर हा 1 तारखेला याची छाटणी घेतलेली होती। सदर्व माल बऱ्यापैकी दिसत होता, पण पावसामुळे पूर्ण म्हणजे होताचं नसतं झालं रान। तर मग आता ठेवायचं कशासाठी, पुढचा खर्च एवढा जर करायचा आहे बाकीचा, तर ठेवायचं कशासाठी म्हणून हातात कोयता घेऊन रान तोडण्याची वेळ आली। त्यानंतर तलाट्याने सदर्व उडवाउडीची उत्तरे दिले। पंचनाम्याला काय आता मुदत संपून गेलेली आहे, एवढा वेळ काय करत होते प्रत्येक शेतकऱ्याला कळतच नाही केव्हा तलाट्याकडे पंचनामा होतं। हा समक्ष तलाट्याने बांधावर प्रत्येकाची पंचनामा करावा शेतकऱ्याची, ही माझी तलाठी तात्यांना कळकळीची विनंती आहे। आमच्यासारखी माणसं जातात तरी तलाठी तात्या नाही म्हणताय, तेव्हा बाकीच्या शेतकऱ्यांच्या किती व्यथा असतील त्या वेगळ्याच आहे। बागाला तसा एकरी मंडपला 6 लाख रुपये त्यावेळेस खर्च आला होता। बाकीचा खर्च जर म्हटलं तर शेतकऱ्याचा खर्च आफार शेतीला खूप अफाट असतो, त्या खर्चाची तुलना करता येत नाही आणि त्याचं मूल्य पण माफ करता येत नाही खर्चाचं। शेतकरी एक खताची गाडी घ्यायची असली तर किती पैसे लागतात, काय लागतात, मजुरी, नुसती एक खरड छाटणी करायची असली तर एकरी 6,000 रुपये खर्च येतो। त्याशिवाय तिथून पुढं जेव्हा मालनी छाटणीपासून तर त्याच्या पावडरी चालू राहता, जोपर्यंत पोगा पास होत नाही तोपर्यंत शेतकरी खर्च करतच राहतो। तुमची मागणी काय? माझी तलाट्याला एकच मागणी आहे का ज्याचे खरोखर प्लॉट गेलेले त्याचे खरोखर पंचनामे करावा तलाट्याने, बांधावर पंचनामे करावे। ज्यांचे काहीच गेलेले नाही किंवा असं जर बोललं तर थोडंसं चुकीचं वाटतंय ते बाकीच्या शेतकऱ्यांनुसार, पण ज्याचे खरोखर बाग गेलेले त्याला त्याचे कष्टाचे पैसे, त्याला काहीतरी नुकसान भरपाई काहीतरी शासनाने करावा, ही माझी विनंती आहे।